नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज किचन अँड ब्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी कापडापासून छान असं केळीचं पान कशा पद्धतीने तयार करायचं। कारण आता काय होते, गौरी गणपती येत आहेत आणि असे सणवार आले की आपल्याला केळीच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं। अशा वेळेस आपल्याला काय करायचं, छान असं केळीचं पान आपण घरच्या घरी कापडापासून तयार करणार आहोत। फोटोशूट वगैरे असो किंवा गणपतीची थाळी सजावट असो, इतरही कुठल्या देवाचा कार्यक्रम असो, आपण काय करत असतो, केळीच्या पानाला विशेष महत्त्व देतो। पण प्रत्येकाच वेळेस आपल्याकडे केळीची पानं नसतात। तर अशा वेळेस काय करायचं मैत्रिणींनो, घरच्या कापडांपासून छान असं आपल्याला इथे केळीचं पान बनवायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या पानांचा उपयोग नंतर करता येईल। म्हणजे पाहिजे त्यावेळेस जेव्हा आपल्या घरामध्ये ओरिजिनल पान किंवा केळीचं पान नसेल, तेव्हा तुम्ही हे छान असं पान वापरू शकतात। किंवा गौरी गणपतीमध्ये आपण हे डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा छान असे केळीचे पानं वापरू शकतो, जेणेकरून आपण त्याच्यावरती देवीचे किंवा गौरींचे ताटं मांडू शकतो आणि दिसायला सुद्धा खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात। अगदी झटपट आणि 5 मिनिटांमध्ये तयार होणारं हे केळीचं पान आहे। तर कशा पद्धतीने बनवायचं याचा व्हिडिओ मी आपण इथे पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। तर काय करायचं मैत्रिणींनो, इथे मी एक पेपर घेतलेला आहे। सगळ्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचे पेपर आपल्या घरामध्ये असतातच। तर इथे पेपर घ्यायचा आहे, ज्या साईजचं तुम्हाला इथे पान बनवायचं आहे त्या साईजचं आपल्याला या पेपरवरती स्केच करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे पेपर कटिंग करायचं आहे। तर बघा, आता इथे मी छोट्या आकाराचे इथे पान करून तुम्हाला दाखवत आहे, कारण माझ्याकडे जास्त काही कापड शिल्लक नव्हतं, त्यामुळे जास्त मोठं मी इथं पान बनवलेलं नाही। माझ्याकडे जेवढं कापड होतं तेवढ्याच आकाराचं इथे मी पेपर कटिंग करून घेतलेली आहे। पण जर तुम्हाला मोठं बनवायचं असेल, त्याच्यावरती ताट वगैरे ठेवायचं असेल, तर तुम्ही जास्त मोठं सुद्धा इथे पान असं छान बनवू शकतात। तर इथे मी पेपर कटिंग आधी करून घेतलेले आहे आणि तुम्हाला जर सरळ पेपर कटिंग करता येत नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पट्टीच्या साहाय्याने आधी स्केच करून घ्यायचं आणि मग नंतर छान असं इथे रेषा वगैरे ओढून करून घेतल्यानंतर कटिंग करून घ्यायची। आता बघा, पेपरवरती कटिंग करून घेतल्यानंतर फॅब्रिकवरती जर तुम्हाला कटिंग करायला येत नसेल किंवा अशा पद्धतीने स्केच करता येत नसेल, तर तेव्हा सुद्धा आपल्याला छान असं इथे पट्टीचा वापर करायचा आहे आणि इथे सरळ अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत। तर इथे सगळे माप मी पटापट टाकून घेतले आणि इथे कट करून सुद्धा घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या पण कापडावरती बनवायचं असेल त्या कापडाच्या आकाराचं मोठं असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला साईज मोठी हवी असेल तर तुम्ही पेपरचं साईज मोठी काढायची आहे। तर आतमध्ये जाड होण्यासाठी मस्त असं इथे थोडंसं जाडसर होण्यासाठी इथे मी अस्तर लावलेलं आहे। आता अस्तरमध्ये शक्यतो काय होतं, जर पान कडक नसेल तर पान असं पटकन गोळा होतं किंवा जाग्यावर आता जमा होतं, त्यामुळे शक्यतो ते पान जाडसर झालं पाहिजे। आता आपण हे बनवतोय कापडापासून, त्यामुळे त्याला असा घट्टसरपणा येत नाही किंवा जास्त कडक असापणा येत नाही, त्यामुळे त्याला अस्तर लावण्याची गरज असते। मग आता इथे मी अस्तर लावण्याऐवजी अशा पद्धतीची इथे मी गोणीचे कटिंग करून घेतलेले आहे, जेणेकरून ते कापड आपलं कडक राहील, म्हणजे पान आपलं अगदी कडक राहील, मध्ये गुड्या वगैरे पडणार नाही किंवा जमा होणार नाही। जर आपण लूज राहिलं किंवा मऊ राहिलं ते कापड, फक्त कापडाचंच आपण शिवलं, अस्तर लावलेलं नाही, तर ते काय होतं, कपडा गोळा होतो। तर तसं न होता आपण त्याला अस्तर लावायचं आहे, म्हणून इथे मी 2 सेम आकाराच्या पेपर कटिंगच्या इथं गोणीचं कट करून घेतलेलं आहे आणि इथे सगळं असं तुम्ही पाहताय त्याप्रमाणे 2 एकावर एक कापड आणि 2 एकावर एक लावलेलं अस्तर असं एकत्रित ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचा भाग आहे, जे की आपल्यामध्ये कटिंग करताना कमी जास्त होतो, तो व्यवस्थित असा सगळा आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे। तर लक्षात घ्या मैत्रिणींनो, बघा इथे ज्या 2 साईडला आपण कापड लावलेलं होतं त्याच साईडने आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कापड सुईचं होतं। जर तुम्ही वर खाली लावताल कापड तर ते काय होणार, सुईचं तुम्हाला करता येणार नाही। पण तसं न करता 2 कापड आणि 2 साईडला अस्तर अशा पद्धतीने लावायचं आणि जिथे आपण ओरिजिनल जे कापड आपल्याला वरच्या साईडला आणायचं आहे ते कापडापासून आपल्याला इथे आतमध्ये घालायचं आहे, म्हणजे 3 बाजू एका साईडला आणि 1 बाजू एका साईडला अशा पद्धतीने आपल्याला इथे छान असे सरळ करून घ्यायचं आहे। अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, फक्त 10 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही घरच्या घरी पाहिजे त्या आकाराची इथे पानं तयार करू शकतात। तर बघा, इथे छान असं मी इथे सगळं टिप वगैरे मारून घेतली, नंतर सुईचं सुद्धा करून घेतलेलं आहे आणि जो वरची साईडला आपण रिकामे सोडलेलं होतं त्या साईडने आपल्याला हे सरळ करून घेतलेलं आहे आणि त्या साईडला आपल्याला इथे दुमडून आतमध्ये सगळी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, वरून परत दाबटीप देण्याची गरज नाहीये, कारण आपण यावरती लेस लावणार आहोत, त्यामुळे परत दाबटीप देत बसा, परत इथे लेस लावा, अशी कामं न करता एकदाच हे सगळं करायचं आहे। बघा, लेस पण लावून होती आपली मैत्रिणींनो आणि दाबटीप सुद्धा या पानाला देऊन भेटते। मग अशा पद्धतीने आपल्याला काठेच्या साईडला थोडीशी
तुम्हाला हवे असेल त्या पद्धतीची ती लेस लावून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे बघा, स्टेप बाय स्टेप मी तर दाखवलेलं आहे. सुरुवातीला तर मी पेपरवरती कटिंग करून घेतलेलं होतं, नंतर तेच पेपर कटिंग आपल्याला फॅब्रिकवरती ठेवून फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीचं अस्तरसुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे आणि नंतर शिवून घ्यायचं. जसे आपण आकार दिले तशाच पद्धतीने फक्त शिवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, इतकं सोपं आहे, कन्फ्युजन करू नका. एकदम तुम्ही पण यावर्षीच्या गणपतीसाठी किंवा गौरीसाठी छान असं इथे केळीचं पान अगदी घरच्या घरी बनवू शकतात. अगदी तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल पण तुम्हाला हातावरती जरी हे पान बनवायचं गेलं ना तरी खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. पण यावर्षीचे तुम्ही गणपतीसमोर अशा पद्धतीचं पान मांडण्यासाठी नक्की डेकोरेशन करून म्हणजे ठेवू शकतात. आपल्याकडे काय होतं, ताट वगैरे मांडण्यासाठी केळीच्या पानाला विशेष महत्त्व दिलं जातं, पण आता प्रत्येकच टायमाला आपल्याकडे केळीचं पान नसतं. त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीचे आपल्याला फॅब्रिकपासून म्हणजे कापडी पान आपल्याला शिवून घ्यायचं आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि याच्यावरती ताट मांडल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एवढं सुंदर आपलं हे पान अगदी 5 मिनिटांमध्ये तयार झालेलं आहे. आता बघा, केळीच्या पानावरती ना अशा रेषा असतात, म्हणजेच आपल्या शिरा असतात त्या पानाच्या. तर तशा पद्धतीचं जर तुम्हाला इथे बनवायचं असेल ना तर काय करायचं मैत्रिणींनो, इथे आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने परत आपल्याला मधोमध एक रेष काढून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा पद्धतीने. तर बघा, इथे मी अशा पद्धतीची एक लाईन ओढून घेतलेली आहे. आधी आपल्याला पट्टीनं इथे स्केच करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने शिरांसाठी आपल्याला इथे खडूने स्केच करून घ्यायचं आहे, म्हणजे शिवायला अगदी सोपं जातं मैत्रिणींनो. त्याच आकारात आपण ज्या पद्धतीने इथं स्केच केलेलं आहे त्याच आकारावरती आता आपल्याला शिलाई टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई काम करून घ्यायचं आहे. तर बघा, सर्वात आधी तर मी ते सरळ जी मधली रेष होती तिला मारून घेतलेलं आहे. नंतर आता मधून आपल्याला या शिरा तयार करायच्या आहेत. अगदी कापड फिरवत आपल्याला छान अशा इथे सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, दिसायला इतकं छान दिसतं. यावर्षी नक्की तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करून बघा. अजूनही वेगवेगळ्या मी तुम्हाला इथे गणपती डेकोरेशनसाठी, गौरीसाठी दाखवणार आहे. तर व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर बघा, इथं अशा पद्धतीने आपण इथे शिलाई काम करून घेतलेलं आहे. अगदी छान आणि सुंदर आपलं हे पान झालेलं आहे. आणि आतमधून जे आपण कडक असं अस्तर लावलेलं होतं त्यामुळे ते पान आपलं गोळा सुद्धा होत नाही, म्हणजे जाग्यावरती सुद्धा जमा होत नाही. हे तसं कडकपणा याला राहतो, त्यामुळे अस्तर लावणं गरजेचं आहे मैत्रिणींनो. तर बघा, अशा पद्धतीचं आपलं छान असं इथे पान तयार झालेलं आहे. जर तुम्हाला मोठे साईजचे पानं बनवायचे असतील तर बनवू शकतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, बाय.